हल्ली मोबाईलच्या अतिवापराची सवय माणसाला माणसात ठेवत नाही। याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत। यावरून घराघरात भांडण तंटेही निर्माण होत आहेत। पंढरपूर तालुक्यातील एका गावातही अशीच एक खळबळजनक घटना घडली। मोबाईलच्या वादातून एका महिलेने पती आणि सासूला बेदम मारहाण केले। मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर। पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे। 550 स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम, खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम, अत्याधुनिक फर्निचर, 5 फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह, वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम, योग्य किमतीत त्वरित विकणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क 87 88 12 93 91। क्षुल्लक मोबाईलच्या कारणावरून आरोपी महिलेचा सासू आणि नवऱ्यासोबत वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की तिने चक्क सासू आणि पतीवर लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली। पायल नगरे असे आरोपी महिलेचे नाव असून ही महिला पंढरपूर तालुक्यातील पुळूज नजीकच्या छोट्याशा नळी गावातील रहिवासी आहे। गेल्या काही दिवसांपासून मोबाईल फोनवरून घरात वाद सुरू होता। सासू आणि पती या महिलेला मोबाईलवरून सतत टोकत होते। या दरम्यान हा वाद विकोपाला गेला आणि आरोपी महिलेने थेट लोखंडी रॉड हातात घेतला आणि लोखंडी रॉडसह दगडानेही सासू आणि पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली। या मारहाणीमध्ये सासू आणि पती गंभीर जखमी झालेत। त्यांनी तातडीनं तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली। संबंधित महिलेच्या विरोधामध्ये पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात सासूनं तक्रार दाखल केली असून या घटनेनंतर पुळूज आणि शंकरगाव नळी परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आढळून आली।